नमस्कार मित्रांनो, तुमच्या नावावरती जमीन आहे. ज्या जमिनीवर तुम्ही हक्क सांगता त्या जमिनीचे कागदपत्र तुम्ही जपून ठेवणे गरजेचे आहे. जसे की जमीन नावावर कशी झाली याची कागदपत्रे कोणकोणती असतात आणि ती कशी जपून ठेवावीत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. खरेदी खत. जमीन जर तुम्ही विकत घेतली असेल तर ती दस्तऐवजाने आपल्या नावे झाली असेल तर ती कागदपत्रे आपल्याला जपून ठेवणे गरजेचे आहे. खरेदी खत किंवा विक्री खत, नोंदणी कार्यालयाकडून मिळालेली नोंदणी पावती, त्या संबंधित सर्व जे गावाकडे त्याला इसार चिठ्ठी असे म्हणतात ते इसार चिठ्ठी, हे सर्व कागदपत्रे आपण जपून ठेवले पाहिजेत. जर सदर जमीन आपल्याला कुळ कायद्यानुसार कुळ खरेदी म्हणून मिळाली असेल तर त्या संबंधीचे कागदपत्र तसेच कुळ कायद्याअंतर्गत दिलेले प्रमाणपत्र सुद्धा जपून ठेवणे आवश्यक आहे. तसेच शासनाने निरनिराळ्या कायद्याअंतर्गत जर नवीन शर्ती अटींवर जमीन मंजूर केली असेल तर त्या संबंधीचे मंजुरी पत्र जपून ठेवणे गरजेचे आहे. पुष्कळ वेळा शासन स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, भूमिहीन, आदिवासी, दलित किंवा आदी जे जमाती असतात त्यावेळी त्यांना जे काही मंजुरी पत्र देतात ते मंजुरी पत्र तुम्ही जपून ठेवणे गरजेचे आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.